क्लास आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधलं नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ मस्क्युलोस्केलेटल डिसीज अँड डिसऑर्डर हा चॅप्टर बघत होतो. या चॅप्टर मध्ये आपण आता ऑस्टिओमायलायटिस म्हणजे काय बघणार आहे. PIS म्हणजे काय, इन्फ्लमेशन झालेले. तर कुठे इन्फ्लमेशन झालेले बघूया आपण. त्याची डेफिनेशन आहे पहिल्यांदा. ऑस्टिओमायलाइटिस इज अ इन्फेक्शन अँड इन्फ्लमेशन ऑफ द बोन अँड बोन मॅरो. तर कशामध्ये इन्फ्लमेशन आणि इन्फेक्शन होतं, बोनला किंवा जे बोन मॅरो कंटेंट आहे त्याला इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शन होतं. ऑस्टिओमायलाइटिस इज अन इन्फेक्शियस युजली पेनफुल इन्फ्लॅमेटरी डिसीज ऑफ बोन often to bacterial origin that may result in the death of bone tissue. ऑस्टिओमायलाइटिस काय एक इन्फेक्शियस कंडिशन आहे, ह्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि हे पेनफुल इन्फ्लॅमेटरी आणि इन्फ्लमेशन पण बघायला भेटतं आपल्याला कशाला, बोन मध्ये. आणि बॅक्टेरियल ओरिजिन दॅट मॅटर, आणि ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं ओरिजिन होतं, म्हणजे बॅक्टेरिया ग्रो होतात आणि त्याचा रिझल्ट काय होतो, डेथ होतात. जे बोन टिश्यू आहेत त्याच्यामध्ये ते डेथ होतात. ही डेफिनेशन कोण दिली आहे, मॅरियम वेबस्टरने. या दोन डेफिनेशन आहेत ऑस्टिओमायलाइटिसच्या. नेक्स्ट इन्सिडन्स. आता आपण अॅनाटॉमी फिजिओलॉजी बघूयात. फर्स्ट इयरला झालेली आपली मस्क्युलोस्केलेटलची किंवा स्केलेटल सिस्टीम झालेली. आपल्या बॉडीमध्ये टोटल 206 बोन्स आहेत. त्याच्यातले लॉंग बोन कुठले, फ्युमर आहे. शॉर्ट बोन कुठले, मेटाकार्पल आहे. फ्लॅट बोन कुठले, स्टर्नम आहे. आणि इररेग्युलर बोन कुठले, वर्टेब्राइज. हे सगळं तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलं आहे. बोन काय, बोन कशापासून बनलेले असतात, सेल, प्रोटीन मॅट्रिक्स अँड मिनरल डिपॉझिट. द सेल आर 3 बेसिक टाइप्स, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट्स अँड ऑस्टिओक्लास्ट. हे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये फिजिओलॉजी मध्ये झालेले आहे. 3 टाइप्स ऑफ सेल्स, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट्स अँड ऑस्टिओक्लास्ट. जे बोनचं जे कव्हरिंग आहे डेन्स असतं, फायबरस मेम्ब्रेन असतं, त्यालाच आपण काय बोलतो, पेरिओस्टियम बोलतो. The periosteum nourishes bone and allows for its growth. The periosteum हे कव्हरिंग आहे बोनचं. हे बोनला काय प्रोव्हाइड करतं, नरिशमेंट प्रोव्हाइड करतं, बोनला कव्हरिंग प्रोव्हाइड करतं आणि बोनची ग्रोथ होण्यासाठी हेल्प करतं. इट प्रोव्हाइड्स फॉर अटॅचमेंट ऑफ टेंडॉन्स अँड लिगामेंट्स. आणि पेरिओस्टियमला काय अटॅच असतात, जे टेंडॉन्स आणि लिगामेंट्स अटॅच असतात. बोन टू बोनला काय अटॅच असतात, लिगामेंट. आणि बोन टू मसलला टेंडॉन्स अटॅच असतात. The periosteum contains nerve vessels, blood vessels and lymphocytes. Periosteum मध्ये अजून काय असतात, तर नरिशमेंट प्रोव्हाइड करायला, बोनचे नरिशमेंट कशी प्रोव्हाइड होणार, थ्रू नर्व, थ्रू ब्लड वेसल, थ्रू लिम्फॅटिक्स. तर ऑस्टिओमायलाइटिसचं क्लासिफिकेशन आहे सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिस, ऍक्टिव्ह सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिस, क्रोनिक ऑस्टिओमायलाइटिस. क्रोनिक ऑस्टिओमायलाइटिसचे परत 2 टाइप आहे, प्रायमरी आणि सेकंडरी सुपरॅक्टिव्ह. तर आपण एक एक करून बघूयात आता. तर पहिले नॉन सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिस. तर नॉन सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिस काय आहे, ह्याच्यात डिफ्यूज स्क्लेरोसिंग, फोकल स्क्लेरोसिंग आणि प्रॉलिफरेटिव्ह पेरिओस्टायटिस, ऑसिफिकेशन आणि ऑस्टिओरेडिव्ह नेक्रोसिस हे कंडिशन आपल्याला नॉन सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिस मध्ये बघायला भेटतात. तर नॉन सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिस इटिओलॉजी म्हणजे कॉजेस काय काय, बॅक्टेरियल कॉजेस आहेत. तर कुठले बॅक्टेरिया आहेत, स्टेफिलोकोकस एन्युरेस, स्टेफिलोकोकस एपिडेमिस, स्ट्रेप्टोकोकाय किंवा स्ट्रेप्टोकोकस विरिडन्स, ई कोलाई, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आणि सुडोमोनास. हे सगळे बॅक्टेरिया फंगस आहेत, हे नॉन सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिसला कॉज करतात. ह्याच्याबरोबर अजून कुठले कॉजेस आहेत, जर पेशंट मध्ये डायबिटीज असेल, सिकल सेल डिसीज असेल पेशंटला, HIV किंवा एड्स असेल, रोमॅटिक आर्थरायटिस असेल पेशंटला, इंट्राव्हेनस जर पेशंट ड्रग अब्यूज करत असेल त्यावेळेस, अल्कोहोलिझम करत असेल पेशंट, अल्कोहोल घेत असेल, लॉंग टर्म जर पेशंट स्टेरॉइड यूज करत असेल, जर पेशंट हिमोडायलिसिस वरती असेल, त्या कंडिशन मध्ये पण आपल्याला नॉन सुपरॅक्टिव्ह ऑस्टिओमायलाइटिस बघायला भेटतो.
आणि पेशंटला कुठली रिसेंट इंजुरी झालेली आहे, बोनची इंजुरी, त्या कंडिशन मध्ये पण आपल्याला ही डिसीज कंडिशन बघायला भेटते. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे पेशंट आपल्याला कुठले कंप्लेंट घेऊन येतो किंवा आपल्याला कुठल्या पेशंट मध्ये चेंजेस दिसतात. त्या पेशंट मध्ये फिवर दिसतो, इरिटेबिलिटी दिसते आणि फॅटिक दिसतं. पेशंट नॉझिया होतं, फिलिंग लाईक वॉमिटिंग. पेशंट मध्ये टेंडरनेस, रेडनेस, वॉर्म इन एरिया ऑफ ज्या बोनला किंवा ज्या पार्ट मध्ये इन्फेक्शन झालेलं आहे या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. इथे इथे कसं झालेली, टेंडर झालेली स्किन, रेडन झालेली आणि वॉर्म असते, गरम झालेली असते आणि स्वेलिंग असते अराउंड द अफेक्टेड बोन. ह्याच्या बाजूला बघा स्वेलिंग येतं, स्वेलिंग येतं, स्वेलिंग येतं, स्वेलिंग. आणि लॉस ऑफ द रेंज ऑफ द मोशन. आणि जी रेंज ऑफ द मोशन आहे म्हणजे फ्लेक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन आणि अडक्शन ह्या मुवमेंट लॉस होतात पेशंट मध्ये. When the infection is bloodborne, the onset is usually sudden, occurring often with clinical manifestation of septicemia. जर इन्फेक्शन आपल्याला ब्लड बॉर्न असेल, ब्लड थ्रू झालेलं असेल किंवा कंजेनिटल असेल, त्या कंडिशन मध्ये आपण सडनली ट्रीटमेंट घेतो, इमिडिएट ट्रीटमेंट घ्यायची. पेशंट मध्ये अजून काय दिसतात आपल्याला, चिल्स दिसतात, हाय फिवर दिसतो, रॅपिड पल्सेशन आणि जनरल मॅलेरिया दिसतो पेशंट मध्ये. तर ऑस्टिओमायलिटिसच्या पेशंटला आपण कसं असेसमेंट करणार आहे, कुठल्या डायग्नोसिस फाइंडिंग करणार, आपण एक्सरे करायचा पेशंटचा, रेडिओ आयसोटोप बोन स्कॅन करायचं, ब्लड स्टडी करायचं, वुंड कल्चर, ब्लड कल्चर स्टडी करायचं आणि लेवल ऑफ द सी रिएक्टिव्ह प्रोटीन करायचं, MRI आणि CT स्कॅन करायचा पेशंट मध्ये. तर हे असेसमेंट आणि डायग्नोस्टिक फाइंडिंग्स आहेत. तर याच्यामध्ये मॅनेजमेंटचा पार्ट येत होता. मेडिकल मॅनेजमेंट कसं करणार आपण, तर फार्माकोलॉजिकल थेरपी मध्ये आपण व्हायग्रस अँड प्रोलॉंग IV अँटीबायोटिक्स प्रोव्हाइड करतो पेशंटला. एक ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे कुठली, कशाची, ऍक्टिव्ह ऑस्टिओमायलिटिसची, कोणती, व्हायग्रस अँड प्रोलॉंग IV अँटीबायोटिक्स हे ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे. As soon as the culture specimen are obtained, IV antibiotics therapy begin. First in hospital, then is continued at home for 4 to 6 weeks as long as 3 to 6 months. आपण हॉस्पिटलमध्ये असताना आपण पेशंटला अँटीबायोटिक ट्रीटमेंट सुरू करतो आणि आपण ही अँटीबायोटिक ट्रीटमेंट कंटिन्यू करतो. घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर किती आठवडे, 4 ते 6 आठवड्यापर्यंत किंवा 3 ते 6 महिन्यांपर्यंत. अँटीबायोटिक्स मध्ये आपण कुठले मेडिकेशन देतो पेशंटला, व्हॅन्कोमायसिन, निओमायसिन, जेंटामायसिन, प्रोबेमायसिन आणि सिफ्लॅझोलिन. नेक्स्ट थेरपी येते हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, 100% ऑक्सिजन ऍडमिनिस्टर करतो थ्रू कशा ऍडजेसन थेरपी इन रिफ्रॅक्टिव्ह केस क्रोनिक ऑस्टिओमायलिटिस. हे आपण हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी कोणत्या कंडिशन मध्ये यूज करतो, क्रोनिक ऑस्टिओमायलिटिस पेशंट मध्ये यूज करतो. दिस थेरपी इज टू स्टिम्युलेट द सर्क्युलेशन अँड हिलिंग द इन्फेक्टेड एरिया. ह्या थेरपीने काय होतं, जे सिस्टमॅटिक सर्क्युलेशन आहे ते स्टिम्युलेट होतं. जे बोन अफेक्टेड झालेले, इन्फ्लेमेशन झालेले, स्वेलिंग झालेले, त्या ठिकाणी सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं आणि जे अफेक्टेड पार्ट आहे किंवा इन्फेक्टेड पार्ट आहे तो हिल होण्यासाठी सुरुवात होती. सर्जिकल मॅनेजमेंट. आता झालं मेडिकल मॅनेजमेंट. आता सर्जिकल मॅनेजमेंट काय करतो आपण, डिब्रेडमेंट करतो, म्हणजे कापून टाकायचं, जो पण अफेक्टेड आहे तो कापून टाकायचा. आणि सिक्वेस्टेरेक्टोमी म्हणजे रिमूव्हल ऑफ द इन्व्हर्टरम टू एनेबल सर्जन टू रिमूव्ह सिक्वेस्टरम. आणि एम्पुटेशन, एम्पुटेशन म्हणजे पण कट करून टाकायचा, एम्पुटेट करायचा, आधू करून टाकायचा. तर सिक्वेस्टेरेक्टोमी पण करतो आपण पेशंट मध्ये. देन नेक्स्ट आहे नर्सिंग मॅनेजमेंट किंवा नर्सिंग प्रोसेस.
त्याच्यामध्ये असेसमेंट कसं करायचं, सब्जेक्टिव्ह डाटा मध्ये आपण काय कलेक्ट करतो, हेल्थ हिस्ट्री आणि फंक्शनल हेल्थ पॅटर्न. ऑब्जेक्टिव्ह डाटा मध्ये आपण काय कलेक्ट करतो, जनरल, इंटिग्रिटी आणि मस्क्युलोस्केलेटल हिस्ट्री सगळे पेशंटचे आपण कलेक्ट करतो या पेशंट मध्ये. नर्सिंग डायग्नोसिस कसे आहेत आता बघूया आपण. बेस्ड ऑन द नर्सिंग डाटा, द नर्सिंग डायग्नोसिस फॉर अ पेशंट विथ ऑस्टिओमायलिटिस मे इन्क्लूड द फॉलोइंग. ॲज पर द पेशंट कंडिशन आणि पेशंटच्या असेसमेंट नुसार आपण त्याचे नर्सिंग डायग्नोसिस, नॉन डायग्नोसिस फॉर्म्युलेट करतो आणि पेशंटला केअर करतो. तर ऑस्टिओमायलिटिसच्या कंडिशन मध्ये किंवा ह्या डिसीज मध्ये कुठले कुठले नर्सिंग डायग्नोसिस तयार होतात ते बघूयात आपण. ऍक्यूट पेन रिलेटेड टू इन्फ्लामेशन अँड स्वेलिंग. पेशंटला ऍक्यूट पेन झालेला असतं कशामुळे, इन्फ्लामेशन किंवा स्वेलिंगमुळे त्या अफेक्टेड पार्टच्या. इम्पेअर्ड फिजिकल मोबिलिटी रिलेटेड टू पेन, यूज ऑफ द इमोबिलायझेशन डिव्हाइस अँड वेट बिअरिंग लिमिटेशन. जसं की आपण पहिलं बघितलं होतं फिजिकल मॅनिफेस्टेशन मध्ये, लॉस ऑफ द रेंज ऑफ मोशन. रेंज ऑफ मोशन म्हणजे फिजिकल मोबिलिटी इम्पेअर होती म्हणजे लॉस होती, रिस्ट्रिक्ट होती. रिस्क फॉर द एक्सटेन्शन ऑफ द इन्फेक्शन, बोन ऍब्सेस फॉर्मेशन. रिस्क जे असतात हे आपण फ्युचर मध्ये जे गोष्टी होणार आहेत त्याला आपण रिस्क मध्ये कन्सिडर करतो. रिस्क कशाचं होऊ शकतं, बोन ऍब्सेस फॉर्मेशनचं. आणि डिफिशियंट नॉलेज रिलेटेड टू ट्रीटमेंट रेजिमेन. तर आपण नर्सिंग इंटरव्हेन्शन्स, रिलिव्हिंग पेन करण्यासाठी कुठल्या इंटरव्हेन्शन्स आपण ऍज अ नर्स फॉर्म्युलेट करायचे. अफेक्टेड पार्ट मे बी इमोबिलाइज विथ द स्प्लिन टू डिक्रीज द पेन अँड मसल. ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेले किंवा इन्फ्लेमेशन झालेले आहे तो पार्ट इमोबिलाइज करायचा म्हणजे हलवायचा नाही. त्याच्यामुळे काय होईल, जे पेन आहे ते डिक्रीज होईल आणि मसल स्पाझम पण डिक्रीज होईल. द नर्स मॉनिटर द न्यूरोमस्क्युलर स्टेटस, द अफेक्टेड एक्स्ट्रीमिटीज. The wounds are frequently very painful. The extremities must be handled with great care and gentleness. नर्सने अजून काय मॉनिटर करायचे, जे न्यूरोव्हास्क्युलर स्टेटस म्हणजे मेडिमेंटल स्टेटस एक्झामिनेशन करायचं आणि जे वुंड झालेलं आहे त्याचं फ्रिक्वेन्सी चेक करत राहायची. आणि एक्स्ट्रीमिटीज मस्ट बी हँडल विथ द ग्रेट केअर, आणि ज्या पेशंटला ग्रेट केअर प्रोव्हाइड करायची. इलेव्हेशन रिड्यूस स्वेलिंग अँड असोसिएटेड डिस्कम्फर्ट. आणि जे पार्टला अफेक्टेड झाला आहे तो अबोव द हार्ट लेवल करायचं म्हणजे इलिव्हेट करायचं. त्याच्यामुळे काय होईल, जी स्वेलिंग आहे ती रिड्यूस होईल. कंट्रोल विथ प्रिस्क्राइब एनाल्जेसिक अँड अदर पेन रिड्युसिंग टेक्निक्स. आणि जे पेशंटला डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलेले आहे ते सगळे मेडिकेशन प्रॉपर 10 राईट्सनी प्रोव्हाइड करायचे किंवा ऍडमिनिस्टर करायचे. इम्प्रूव्हिंग फिजिकल मोबिलिटी कशी करायची, ट्रीटमेंट रिजिबन स्ट्रिक्ट ऍक्टिव्हिटी. द बोन इज विकन बाय द इन्फेक्टिव्ह प्रोसेस अँड मस्ट बी प्रोटेक्टेड बाय द इमोबिलायझेशन डिव्हाइस अँड बाय ऑबिडंट ऑफ स्ट्रेस ऑफ द बोन. जे काय ट्रीटमेंट रिजिबन आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करायचा. द पेशंट मस्ट बी अंडरस्टँड द रॅशनली फॉर द ऍक्टिव्हिटी रिस्ट्रिक्शन. आणि पेशंट जे ऍक्टिव्हिटी रिस्ट्रिक्शन केलेली आहे ती का केलेली आहे ते पेशंटला आपण एकदम समजून सांगायचे. द जॉईंट अबोव अँड बिलो द अफेक्टेड पार्ट मे बी जेंटली प्लेस थ्रू द रेंज ऑफ मोशन. जर जॉईंटच्या खाली किंवा वरती इन्फेक्शन झाले असेल किंवा इन्फ्लेमेशन झाले असेल तर जॉईंटचं रेंज ऑफ मोशनची एक्सरसाइज करायची जेणेकरून जॉईंट मध्ये कुठलं पण डिस्कम्फर्ट नको व्हायला. त्यासाठी नर्स एन्करेज द फुल्ली पार्टिसिपेशन इज एडीएल within the physical limitation to promote the general well-being. नर्सने कशामध्ये पार्टिसिपेट करायचं, ऍक्टिव्हिटी ऑफ द डेली लिव्हिंग. त्याच्यामुळे काय म्हणजे फिजिकल लिमिटेशन असेल ते प्रमोट करतात वेलबिंगला. पेशंटच्या केअरसाठी आपण एडीएल मध्ये पार्टिसिपेशन करायचं. कंट्रोलिंग द इन्फेक्शियस प्रोसेस, जे इन्फेक्शन झालेले आहे त्याला कसं कंट्रोल करायचं. Nurse monitor the patient response to antibiotic therapy and observe the IV access site for the evidence for phlebitis infection and inflammation. As a nurse, आपण सगळे मेडिकेशन अँटीबायोटिक्स हे प्रोव्हाइड करायचे जेणेकरून जे इन्फेक्शन झालेले ते कमी होईल आणि त्याला कंट्रोल करण्याचं काम होईल. With long-term intensive antibiotics therapy, the nurse monitor the patient for sign of the
super infectious oral vaginal candidiasis and loss of the fuel smelling stool. जर लॉंग टर्म ट्रीटमेंट प्रोव्हाइड झालेली असेल पेशंटला अँटीबायोटिकची तर त्याच्याबरोबर काय मॉनिटर करायचे, कुठली सायन्स मॉनिटर करायची, सुपर इन्फेक्शन म्हणजेच ओरल मधून किंवा वजायनल कॅन्डिडियास मधून किंवा ओरल मधून कुठला किंवा स्टूल मधून कुठला फाउल स्मेलिंग येते का ते सगळे मॉनिटर करायचे. इफ द सर्जरी वॉज नेसेसरी द नर्स टेक मेजर टू इन्श्युअर द ॲड्युकेट सर्क्युलेशन wound suction to prevent fluid accumulation, elevate the area to promote venous drainage, avoidance of the pressure on grafting area, to maintain the needed immobility and to comply with the weight bearing restrictions. जर पेशंटची सर्जरी झाली असेल त्या कंडिशन मध्ये आपण त्या पार्टला सर्क्युलेशन कसं प्रोव्हाइड करणार, एलिव्हेशन करून, अकोमोडेशन करून किंवा ड्रेनेज सिस्टीम प्रोव्हाइड करून. The nurse change the dressing usually aseptic technique to promote the healing and prevent the cross contamination. आणि सर्जरी झाल्यानंतर आपण जी ड्रेसिंग घेतली आफ्टर 2 to 3 डेज ने चेंज करतो. जसं जर डिस्चार्ज जास्त होत असेल तर डेली चेंज करायची ड्रेसिंग. आणि ड्रेसिंग चेंज करताना असेप्टिक टेक्निक फॉलो करायची म्हणजे स्टरल टेक्निक फॉलो करायची जेणेकरून क्रॉस इन्फेक्शन पेशंटला होणार नाही. The nurse continue to monitor the general health and nutrition to the patient. म्हणजे ऍज अ नर्स आपण सगळं न्यूट्रिशन पेशंटला प्रोव्हाइड झालं पाहिजे. डाएट मध्ये कुठला डाएट द्यायचा, हाय इन प्रोटीन आणि हाय इन व्हिटॅमिन सी डाएट पेशंटला प्रोव्हाइड करायचं. आणि पेशंटला हायड्रेशन ठेवायचं, हायड्रेट ठेवायचं. तर हे सगळं होतं ऑस्टिओमायलिटिस. इट इज थँक्यू.